पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावतीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले। अंबादेवीच्या पावन परिसरात भक्तांचा उत्साह पाहायला मिळाला। 75 दिव्यांची महाआरती करत मोदीजींचं दीर्घायुष्य आणि देशांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली। याचबरोबर सामाजिक उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। तसेच रविशंकर भानखेडा आश्रमात आयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आरोग्य कर्मचारी यांना माध्यमातून रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मोफत आरोग्य तपासणी करून सिटी न्यूजशी बोलताना डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की मोदीजींना 100 वर्षांचे दीर्घायुष्य लाभावे आणि देशाचा विकास असाच त्यांच्या हातातून घडावा हीच इच्छा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अमरावती अंबानगरीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमाचे आयोजन झाले। काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। राष्ट्रगौरव युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा 75वा वाढदिवस सर्व जनतेने मोठ्या उत्साहाने अमरावतीमध्ये साजरा केला। सकाळी 9 वाजता अमरावतीचं कुलदैवत अंबा मातेला आणि एकविरा मातेच्या चरणी 75 दिवे ओवाळून सर्वांनी प्रार्थना केली की मोदीजींना उदंड आयुष्य मिळो आणि 100वीपर्यंत या भारताचं सक्षमपणे त्यांनी नेतृत्व करो, विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्याची शक्ती त्यांना मिळो आणि त्यासोबतच जो सेवा पंधरवडा तेव्हापासून सुरू करण्यात आला, भूतेश्वर इथे स्वच्छता मोहीम, भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे मोदीजींनी जे धारमध्ये संबोधन केलं त्याचं जिवंत प्रक्षेपण अमरावतीच्या श्री रुग्णालयात दाखवण्यात आलं आणि तिथे अतिशय सुंदर महिलांसाठी, अतिशय मोठा महिलांसाठी एक आरोग्य शिबिर घेण्यात आलं आणि या आरोग्य शिबिरामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असो, सिकल सेल डिसीज असो, कॅन्सर असो, त्याची सगळ्यांची तपासणी करण्यात आली आणि प्रधानमंत्री मोदीजींनी शब्द दिला की 15 दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये कोणताही आजार असला तर त्याचा परिपूर्ण उपचार केला जाईल आणि कोणतीही आमची माता भगिनी आजार ओळखण्यापासून आणि उपचारापासून वंचित राहणार नाही। आणि संध्याकाळी 4 वाजता श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये अमरावतीमध्ये जो भानखेडला आश्रम आहे तिथे IMAच्या डॉक्टर मंडळी, आरोग्य भारती, आयुर्वेदिक कॉलेज या सर्वांनी मिळून एक पेड़ माँ के नामचा कार्यक्रम घेतला आणि 75 झाडं तिथे लावण्यात आले। त्यामध्ये औदुंबराचं झाड होतं, वडाचे झाड होते, पिंपळाचं झाड होतं, कडुलिंबाचं झाड होतं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरं झाले आणि एक मोठ्या उत्साहाने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि या वाढदिवसापासून 2 ऑक्टोबरपर्यंत, दसऱ्यापर्यंत, महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा हा सातत्यानं राबवला जाणार आहे आणि सर्व कार्यकर्ते, जनता यामध्ये हिरिरीने सहभाग घेते। प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं की बेरोजगारीसाठी, शेतकऱ्यांसाठी जे हाल होत आहे त्यासाठी नोबेल पुरस्कार मोदीजींना द्यायला पाहिजे। डॉक्टर सुनील देशमुख म्हणतात की एकीकडे हा विषारी पक्ष आहे भाजपा। सुनील देशमुख भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढले होते, भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाले, नंतर ते भारतीय जनता पक्षाकडून लढल्यानंतर पराभूत झाले। तेव्हा त्यांना 5 वर्षापर्यंत विष कसं पचवता आलं? विषारी पक्ष आहे तर एवढे दिवसपर्यंत ते भारतीय जनता पक्षात का राहिले? सगळे स्वार्थानं पीडित झालेले हे लोक आहे आणि खरं जर पाहिलं तर वाढदिवसाच्या दिवशी ही परंपरा आहे आपली की आपण सर्वांना शुभकामना देत असतो, परंतु ते सौजन्यसुद्धा यांना दाखवता येत नाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आहे आणि मोदीजींना शिव्या द्यायचं, मोदीजींबद्दल वाईट बोलायचं आणि आपली प्रसिद्धी मिळवायची, हेच काम सुनील देशमुख असो किंवा हर्षवर्धन सपकाळ असो। हर्षवर्धन सपकाळला माहीत आहे की त्याला कोणी विचारत नाही, मोदीजीबद्दल जर बोललं तर कमीत कमी वर्तमानपत्रात तरी छापलं जाईल आणि त्याच्यामुळं हे असे स्वस्त धंदे
ते काँग्रेसवाले करतात आहे. बेरोजगारी निश्चित काँग्रेसवाल्यांची झालेली आहे, कारण का यांच्या परंपरेनं यांना जे सत्ता उपभोगायला भेटत होती, परंपरेनं यांचे कॉन्ट्रॅक्ट चालत होते, परंपरेनं मलिदा खात होते, ते मात्र मोदीजीनं बंद केलेलं आहे. आणि ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांना सुद्धा त्यांच्या पोटातून उलटं काढतात आहे, आणि म्हणून ती जळजळ यांच्या मनामध्ये. मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत झालेल्या या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशाच्या विकासासाठी आणि मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी केलेली ही प्रार्थना निश्चितच अमरावतीच्या इतिहासात नोंदविली जाईल.